शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक जनता दरबार घेतात। ठाण्यामध्ये थोड्याच वेळामध्ये गणेश नाईक यांचा हा जनता दरबार सुरू होणार आहे। नवी मुंबई पालघर नंतर आता ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत राजकीय वर्तुळामध्ये। त्यामुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये नाईकांचा हा जनता दरबार अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि गणेश नाईक सध्या ठाण्यामध्ये हा जनता दरबार घेणार आहेत। यापूर्वी त्यांनी पालघरमध्ये घेतलेला होता, नवी मुंबईमध्ये घेतलेला होता आणि आता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आता हा जनता दरबार सुरू होणार आहे। त्यामुळे या जनता दरबाराला ठाणेकर कसा नेमका प्रतिसाद देतात हेही बघावं लागणार आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईकांचा हा जनता दरबार होणार आहे, तर काही वेळामध्ये या जनता दरबाराला आता सुरुवात होणार आहे। पालघर आणि नवी मुंबईतल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। अगदी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी निवेदनं आली आणि त्यातल्या अनेक निवेदनांचा निपटारा सुद्धा करण्यात गणेश नाईकांना यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या ठाण्यातल्या या जनता दरबाराकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तर काय नेमकं गणेश नाईकांनी म्हटलं एकदा पाहूया। जनता दरबार आहे, कशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे, प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातला जनता दरबार ठरणार आहे। हे बघा, बाबाशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही। मी 95ला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत। किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा, 15 आठवड्यांनी भाईंदरला भरायचा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे। त्याला अखंड ठाणे जिल्हा होता, पालघर आता नंतर विभक्त झाला आहे। या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही। आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक आहोत। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनतेने दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही, सगळ्यांचा प्रयत्न आहे। एकूणच 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे, त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे। महायुतीमध्ये शिवसेना असं म्हणते की ठाण्यामध्ये भाजपचे 2 आमदार आहेत, संजय केळकर असतील किंवा निरंजन डावकर असतील, ते काम करत कुठेतरी नाही आहेत का, त्यामुळे गणेश नाईकांना जनता दरबार नाही। हे बघा, बाब अशी की निरंजन डावकर, संजय केळकर हे कार्यक्षम आमदार आहेत। ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच, परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना काही इथे का ठाणे लोक विधानसभा मतदारसंघातले लोक नाही, ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी इकडचे घटकसुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्याकारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे। तर सध्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात एरणीवरती आहे। कल्याण असेल, ठाणे असेल, दिवा असेल, याबाबत अनेक अनधिकृत इमारतीवरती टांगती तलवार कुठे दिसून येतील, ते देखील नागरिक आता जनता दरबारमध्ये तुमची भेट घेणार, त्यांचं निराकरण कशा प्रकारे? नाही, बाब असे की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला 5 लाख अनधिकृत बांधकामं होती आणि त्याची कारवाई, त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं झालं। आज साधारणपणे ठाणे, पालघर मिळून 35 लाख अनधिकृत बांधकाम आहेत। आता ही जी तुम्ही कल्याण, डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे। त्यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही, सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की बा आम्ही यांच्याबरोबर राहू। आता माननीय कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते निश्चित ठरेल। तर गणेश नाईक यांची ही प्रतिक्रिया होती। जनता दरबार आता ठाण्यामध्ये आहे, एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आणि त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळात एक वेगळं वातावरण आहे। एक कोल्ड वॉर चालल्याचा सध्या राजकीय वर्तुळाची चर्चा सुरू आहे आणि त्याच दृष्टीनं या जनता दरबारकडे पाहिलं जाते। आगामी महापालिकांच्या निवडणुका सुद्धा त्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे ठाण्यामध्ये आता जनता दरबार घेतात।